हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहता 11वीचं केमिस्ट्री आणि आज आपण नवीन युनिट चालू करून आलो आहे. दॅट इज द स्टेट्स ऑफ मॅटर, म्हणजे पदार्थांची अवस्था. पण या युनिटमध्ये आपण लिक्विड आणि गॅसियस स्टेटवरच भाग घेणार आहे. काहून का सॉलिड स्टेटचा स्टडी आपल्याला 12वीमध्ये सेपरेट युनिटवर स्टडी करावा लागतो. ठीक आहे, चालू करू. आज फक्त इंट्रोडक्शनच राहील, म्हणजे बेसिकच राहील. बघा, होते कसं, पदार्थाची अवस्था आपल्याला फक्त तीनच माहीत आहे. दॅट इज द सॉलिड, लिक्विड अँड गॅस. पण अजूनही पदार्थाची अवस्था आहे, जसं प्लाझ्मा आहे, बोस आइन्स्टाईन कंडन्सेट आहे, फर्मानी कंडन्सेट आहे. म्हणजे ह्याच फक्त आपल्याला सॉलिड, लिक्विड, गॅस एवढं माहिती आहे. बाकी आहे, पण त्या अर्थ एवढ्या पॉसिबल नाही. त्यामुळे सॉलिड, लिक्विड, गॅस आपण प्रामुख्याने बोलतो. आणि क्लासिकल वेनुसार स्टेट्स ऑफ मॅटरचं 4 प्रकारचा सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. ठीक आहे, प्लाझ्मा कसा बोलतो आपण याच्याबद्दल बोलू. काहून का आपल्याला फक्त लिक्विड आणि गॅस बद्दलच बोलायचं युनिटमध्ये. सपोज एखाद्या गॅसला फार जास्त हीट जर केलं, एखाद्या सबस्टन्सला फार जास्त हीट केलं, और if there is a ionization of gas takes place or carried out, then there is a conversion of plasma. जसं आपला सूर्य प्लाझ्मा आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा गॅसचं जर का तुम्ही आयनायझेशन करा, फार जास्त अजून हीट द्या, तर त्याचं कन्व्हर्शन प्लाझ्मा मध्ये होतं. आता हे जे स्टेट्स ऑफ मॅटर आहे, म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस, म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू, हे एकमेकांमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे. कशी? सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होते जेव्हा तुम्ही त्याला हीट कराल. हीट दिल्यानंतर जर तो सॉलिडचा काय म्हणजे लिक्विड, आणि लिक्विडचं गॅस कधी होते जेव्हा तुम्ही त्याला हीट करा. मग गॅसचं लिक्विड कन्व्हर्शन होते का? यस, होते. कधी? जेव्हा तुम्ही टेम्परेचर एकदम कमी कराल, म्हणजे त्याला कूल कराल तेव्हा. आणि लिक्विडचं सॉलिड कधी बनल? जेव्हा तुम्ही त्याला अजून कूल करा तेव्हा. वॉटर म्हणजे पाणी. या अर्थवर वॉटर तिन्ही स्टेट मध्ये भेटते. सॉलिड म्हणजे बर्फही आहे, लिक्विड म्हणजे पाणी सुद्धा आहे, आणि गॅस म्हणजे त्याचा काय उडाला, गॅस फॉर्मेशन सुद्धा होते. पहा तुम्ही, बर्फाला थोडंफार जर हीट भेटली तर लिक्विड बनते, लिक्विडला हीट भेटली तर काय होते, गॅस. डबल गॅसला कूल करा लिक्विड, आणि लिक्विडला कूल करा तर काय होईल, तर सॉलिड. तर आता हे इंटर कन्व्हर्शन ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये महत्वाचं असं आहे की फक्त एक समजण्याची गोष्ट म्हणजे अशी का कोणतीही पदार्थाची अवस्था ही एकामधून दुसऱ्यामध्ये इंटर कन्वर्ट होऊ शकते. पण हे तेव्हाच पॉसिबल आहे जर टेम्परेचरचं कंट्रोल तुमच्या हातात असेल. म्हणजे जर तुम्ही 0 डिग्रीच ठेवलं तर बर्फाचं कधी पाणीच होणार नाही, कारण का टेम्परेचर तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. जसं वॉटर 25 डिग्री सेल्सिअसवर लिक्विड आहे, तुम्ही जर 25 ठेवलं गॅसमध्ये कन्व्हर्शन होणार नाही, सॉलिडमध्ये कन्व्हर्शन होणार नाही. जर तुम्ही 100 डिग्री पर्यंत वॉटर जर बॉईल करून राहिले तर वॉटरचं काय होणार आहे, गॅस होणार. मग ना लिक्विड राहिला तो ना सॉलिड राहिला. म्हणजे जर टेम्परेचर कन्व्हर्शन, जर टेम्परेचर चेंज करणं जर तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल तर तुम्ही स्टेट कन्व्हर्शन करू शकत नाही, असं समजून घ्या. आता काही पॉइंट्स, डिस्टिंग्विश पॉइंट्स आपल्याला पाहायचे आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅसला एकमेकांपासून वेगळे करतात ते काही पॉइंट्स आहे पाहू. जसं अरेंजमेंट ऑफ पार्टिकल आहे, मुवमेंट ऑफ पार्टिकल्स आहे, शेप अँड व्हॉल्यूम आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे, आणि कॉम्प्रेशन आहे. ठीक आहे, एक एक पॉइंट आपण बघू, आणि तीनही पॉइंट, ह्या तीनही स्टेट मध्ये या पॉइंट बद्दल आपण बोलू. जसं अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, बघा, सॉलिड जर घेतला तुम्ही, सपोज हा सॉलिड घेतला तर याचे पार्टिकल पाय एकमेकाजवळ असतात अशी, म्हणजे याची डिफायनेट शेप आणि डिफायनेट व्हॉल्यूम टाईप असते. हा म्हणजे याचे जे पार्टिकल्स असतात तुम्हाला सॉलिडचे, ते एकापासून दुसऱ्यापर्यंत त्यांची अरेंजमेंट हे वेल डिफाईन्ड अरेंजमेंट असते. पण हीच अरेंजमेंट तुम्हाला लिक्विड मध्ये फारशी पाहायला भेटत नाही. ही लिक्विड मध्ये अशी एकमेकांपासून जवळच असतात, पण अशी कशाही फॉर्म मध्ये असतात अशा. ठीक आहे, आणि गॅस तर एकदमच रँडम झाला. म्हणजे गॅस मध्ये जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांपासून असे विशिष्ट अंतरावर रँडमली. मुवमेंट जर पाहिजे पार्टिकलचे, तर सॉलिडचे पार्टिकल मुवमेंट करू शकत नाही असं म्हटलं तरी चालते, पण थोडीफार केली तर केली. गॅस, लिक्विडचे जे पार्टिकल्स आहेत ते लिक्विडच्या लिक्विडमध्येच कुठेतरी मॉडरेटली ते मूव्ह होऊ शकतात असं आपण म्हणू. आणि गॅसचे पार्टिकल तर रँडमली फिरत राहतात, कारण कायनेटिक एनर्जी जास्त राहते, कारण टेम्परेचर जास्त राहते. तिसरा पॉईंट जो मला शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिड हॅज डिफाइनेड शेप अँड व्हॉल्यूम. ठीक आहे, बट लिक्विड हॅज डिफाइनेड व्हॉल्यूम बट नॉट हॅव अ शेप. तुम्ही पहा ना, पाणी तुम्ही एक बकेटमध्ये जर ठेवलं तर तो बकेटचा शेप घेऊन घेतो.
ठीक आहे. तुम्ही जर त्याला एखाद्या फ्लॅट कंटेनरमध्ये टाकलं तर फ्लॅट कंटेनरचा तो शेप घेऊन घेईल. काहून का याच्यामध्ये व्हॉल्यूम तर आहे पण शेप नाही. आणि गॅस जर केला तर त्याला डिफरंट शेपही नाही, डिफरंट व्हॉल्यूम सुद्धा नाही. लक्षात घ्या. चौथा पॉईंट आहे इंटरमॉलिक्युलर स्पेस. इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणजे एका मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युल सोबत, जसं इथे हे पहा, इथं हे पहा आणि इथं हे पहा. तुम्ही पाहता तर चित्रामध्ये ते काही पॉईंट्स क्लिअर होतात की इंटरमॉलिक्युलर स्पेस याच्यामध्ये एकदम कमी आहे, याच्यामध्ये मॉडरेट आहे, याच्यामध्ये एकदम हाय आहे. असं काऊन होते की यामध्ये होते कसं, आपण पहिलेच बोललो का सॉलिडला जर तुम्ही हीट करून राहिले तर लिक्विड बनते, लिक्विड हीट करून तर गॅस बनून राहिला. तत्व तेच, आपण चेंजेस काय होऊन राहिला, तो स्टेट चेंज करून राहिला. स्टेट चेंज करून राहिला म्हणजे अरेंजमेंट पार्टिकलची थोडीफार डिस्टर्ब होऊन जाते. इथं असं होते का रॅन्डमनेस वाढून राहिली जर गॅस बनून राहिला तर. बघा एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर वाढत असेल तर तिथं कायनेटिक एनर्जी सुद्धा त्या पार्टिकलची वाढत असते, एक लक्षात घ्या. म्हणून इथं जर आपण इंटरमॉलिक्युलर स्पेस जर पाहिलं तर सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर स्पेस हा सगळ्यात कमी कोणाचा, सॉलिडचा, नंतर मॉडरेट आहे लिक्विडचा, आणि सगळ्यात जास्त रॅन्डमनेस म्हणजे सगळ्यात जास्त स्पेस एका मॉलिक्युल पासून दुसऱ्या मॉलिक्युलचं पार्टिकल पर्यंत म्हटलं तरी चालत, ते सगळ्यात जास्त गॅसमध्ये. कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे कॉम्प्रेस करता येतो. सॉलिड्स आर नॉट कॉम्प्रेसेबल ऑर व्हेरी व्हेरी लेस इन कॉम्प्रेशन. पण लिक्विड जर पाहतो तुम्ही कॉम्प्रेस करू शकता, आणि गॅस आता कसंही कॉम्प्रेस करू शकता. तुमच्या घरचं सिलेंडर पहा, ते कॉम्प्रेस गॅस असलेलंच आहे, ठीक आहे. पण तुम्ही जर म्हणाल मी तेवढंच व्हॉल्यूमचं वॉटर घेतो आणि त्याला कॉम्प्रेस करतो तर फार जास्त कॉम्प्रेस होणार नाही. सॉलिड तर कॉम्प्रेस लवकर होतच नाही. आणि गॅसचा विचार केला तर फार मोठ्या अमाऊंटमध्ये जरी गॅस असेल तर छोट्याशा तुम्ही कंटेनरमध्ये तो काय करू शकता, तर कॉम्प्रेस करून ठेवू शकता. ही त्याची प्रॉपर्टी आहे. दीज आर द पॉइंट्स ऑफ डिफरन्स और द डिस्टिंग्विश पॉइंट बिटवीन द सॉलिड, लिक्विड अँड गॅस. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त इंट्रोडक्शनच पाहायचं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. जर काही क्वेश्चन असेल मला विचारू शकता. धन्यवाद.